तर हे मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल पाहता पण ब्लॉग्स. तर भाई, आज आहे नागपंचमी आणि या दिवशी नागाची पूजा मोठ्या श्रद्धेने केली जाते. तर या दिवशी असतो आमच्या घरच्यांचा उपवास, सोबतच माझा पण उपवास आहे आज. तर या दिवशी केस विचारण्यास मनाई आणि झाडू मारण्यास मनाई असते. तर बघूया कसा का आजचा दिवस राहतो. आता तर सकाळ झाली, आता मी होतो फ्रेश. त्यानंतर आजचा मौसम म्हटलं की बहुत बढिया आहे भाई, हलकी हलकी हवाएं चालू आहे आणि बिलकुल बरसातचा मौसम आहे. तर साईटवर जाण्याची वेळ झाली, तर आम्ही लगेच निघालो. तर त्यासोबतच आता झाली आहे जेवणाची सुट्टी. पण आज तर आहे आपला उपवास, त्याच्यामुळे इथं थोडा वेळ बसला निवांतपणे. तर आता समजा घरी राहिलो असतो तर मम्मी तर सकाळपासून उठते आणि आपले कामधंद्याला सुरुवात करते. सळा मारणे, गोठा मारणे, भांडे घासणे, करणे ते करणे. तिला सण त्योहार असला की काम म्हणजे कामच. पप्पा जात होते बिचारे कामावर उपाशापोटी. तर आता समजत आहे भाई, उपाशापोटी काम करणं म्हणजे काय असते. खरंच मी तर फक्त इकडून तिकडं इथले इथं फिरतच आहो आणि फिरत आहो म्हणजे मी तर कामानिमित्त वर खाली होता, याच्यामध्येच माझी जुळून गेलेली आहे. आणि पप्पाजी तर तिथं जाऊन वेल्डिंगचं काम करत होते बहुत. तर त्यासोबतच बघू आता, अजून भूक तर लागली नाही, तेवढी वाटत बी नाही की भूक लागल्यासारखं. पण 3 नंतरचा जो वेळ जाणार आहे बाई, तो बहुत कठीण आणि बहुत भुकीचा जाणार आहे. पोटामध्ये कावडे किडल्यासारखे होणार आहे. आई तर त्यानंतर लगेच घरी गेलो, कपडे वगैरे चेंज केलो, फ्रेश झालो. आणि त्याच्यानंतर आता विचार केलो की परसोडीमध्ये आहे एक मंदिर, नाग मंदिर. त्या मंदिरामध्ये जाऊन एक नारळ वगैरे फोडून पूजा वगैरे करून येतो. आता बाई घरी राहिलो असतो तर मस्त पुरी भाजी चण्याची आणि वरण हे सर्व खायला मिळेल. करंज्या, वडे मस्त आमच्या घरी छान प्रकारे दरवर्षी पूजा होते. माझे वडील जे आहेत ते पूजा करतात. पण आता तर आम्ही आहो बाहेर, त्याच्यामुळे इथं मी जातो मंदिरामध्ये आणि बड्यापैकी एक पूजा करून पाहिजे नारळ आणि बाकीच्या पूजेचे सामान घेतला आणि निघालो डायरेक्ट आता मंदिराकडे. तर हा आहे आपला परतोडीचा मंदिर. नारळ फोडलो. नारळ फोडून झाल्यानंतर मंदिरातील काही लोक होते, त्यांना मी प्रसाद दिलो आणि मग आपल्या घराकडे आलो. तर भाऊ, अशा प्रकारचा होता उपवास, निर्जल उपवास. तर आता जस्ट प्रसाद खाऊन उपवास तोडलेला आहे. आज पण जिरली, काहीच म्हणा उपवास करून जिरली, पण काही नाही. एक वर्षातून फक्त एक दिवस उपवास राहतो आणि एवढं तर सहन करावे लागेल. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगला. हर हर महादेव.
वंदे